कशालाही आपण देव म्हणून नागबाबांनी सांगितलं महाराज. एक माणूस चालला होता, चपला घेतल्या त्यांनी, चपला विकत. किती रुपये चपला घेतल्या असत्या अंदाज तर करा. काहीच नाही बा, काहीतरी 10,000 चपला घेतल्या. कीर्तनात सांगायला काय जातं, एवढ्यात घेतल्या 10,000 चपला घेतल्या. तुम्ही कुठे चपला काढल्यात, कुठं काढल्या? तिकडे बाजूला लांब, इकडे तिकडे. 10,000 चप्पल अशी तर मला खरं सांगा बरं, तुमचं लक्ष कुठं असतं? तुमचं लक्ष चपलाकडे असतं. 10,000 चप्पल घेतली महाराज, 10,000 चप्पल घेतली. आता जत्राला निघाला होता, यात्रेला. आता त्याच्या डोक्यात आलं होता चप्पल आजच घेतली, हरली, चोरीला गेली तर काय करणार? त्याने काय केलं माहिती का महाराज? तिने अशी दगड घेतले आणि त्या चपलावर काय ठेवले, अशी चांगली उरुळी करून काय ठेवले, दगड ठेवले. आणि दगड ठेवले महाराज. त्याच्यावर तिने ओळखवून येण्यासाठी काय केलं, काही फुलं होती, तिने काय केले, त्या चपलावर फुलं ठेवली. त्याला अजून पक्क ओळखवणं करू. मग हळदी, कुकू, बुक्का, गुलाल सगळं पंचपाळा घेतलं आणि काय केलं, त्याच्यावर टाकून दिलं. आता माझ्यासारखे कपडे होती, धोतर होतं, टोपी होती, फेटा होता, पंचा होता गळ्यात. आणि मी असं ते हळदी, कुकू, बुक्का, फुलं टाकीत होतो. आणि एका माऊलीने पाहिलं. आणि जसं तिने पाहिलं, तिला काय वाटलं, ज्या अर्थी हा महाराज पूजा करतोय त्या अर्थी तर काय देवा तिच्या हातात ताट होतं. ती लगेच आली, तिने हळदी कुकू काढलं आणि कशावर टाकलं, हे तर गेले ते दर्शन घ्यायला. आता तिने हळदी कुकू टाकलं, फुलं वाहिले, दम नाही काढला, तिने अगरबत्ती काढली, पेटवली. काय केली तिने, त्याला वळले, तिथं खवली. आता जशी तिने पाहिली बाकीच्या, बघा आता काय धावले ना त्या सगळ्या इतक्या आल्या, काय काय सांगू तुम्हाला. इतकं महाराज अशी उरुळी झाली, अशी फुलाची हाराची. आता ह्यो महाराज गेलता कशाला, पाया पडायला. ह्यो जेव्हा आला परत त्याने पाहिलं, काय म्हणले, माझी चप्पल होती, ही गर्दी कुठून झाली. त्याला लोक लाईनीत या म्हणले पाया पडायला. अरे म्हणलं लाईनीत या, म्हणले माझी चप्पल इथं, म्हणले तिकडून या. आला बा कसा तरी, तिने ते सगळं उचाकलं. खाली काय होती, काय होती, आणि लोक कशाची पूजा करीत होते, शेंगारी.